क्लास तिसरा आहे आजचा. ठीक आहे. तर तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की 2 दिवसामध्ये आपण 4 प्रकार शिकले. कोणते कोणते प्रकार शिकले? सर्वात पहिलं तर तारीख बदल होता, फक्त तारीख, महिना आणि वर्ष सारखं होतं. दुसरा प्रकार काय होता? तारीख आणि महिना बदलला होता, वर्ष सारखं होतं. तिसरा प्रकार काय होता? वर्ष बदललं होतं, महिना आणि तारीख सारखी होती. आणि चौथा प्रकार असा होता सर्वच बदललं होतं. सर एखादा प्रकार असाही बनते का महिना सारखा ठेवतो, महिना तारीख सारखी ठेवतो, वर्ष सारखा ठेवतो, महिना वेगळा करतो? करा ना, काही प्रॉब्लेम नाही, तसं पण करता येईल. ठीक आहे चालेल. प्रकार पाहिजे तेवढे बनवता येतात. आता आपण काय करू, आज आपल्याला एक वेगळा प्रकार घ्यायचा. कालचे 4 प्रकार समजले तुम्हाला? ते 4 प्रकार म्हणजे एकच प्रकार आहे, पण त्याच्यात एक सिमिलॅरिटी अशी होती, सारखेपणा, की तिथे एक तारीख देऊन राहत होती, एक वार देऊन राहत होता, त्याच्या भरोशावर दुसरा वार काढायचा होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजची तारीख किती आहे? 12 तारीख आहे ना. हा 12 एप्रिल. आता लक्षात ठेवा, कालच्या प्रकारामध्ये बघा काय होतं, 12 एप्रिल 2024. कोणता दिवस आहे आजचा? शुक्रवार आहे. कोणता दिवस आहे? आणि मी तेच तुम्हाला जर म्हटलं कदाचित एखादी तारीख घेतली 29 मे 2027 वगैरे काढायचं असेल आपल्याला, किती येते? तर मी तुम्हाला याचे वेगवेगळे प्रकार सांगितले तुम्हाला, बरोबर आहे का? याच्यात कोणत्या पद्धतीने करता येते, पण याच्यात एक सिमिलॅरिटी आहे. एक तारीख देऊन आहे तुम्हाला, एक वार देऊन आहे, त्याच्या भरोशावर दुसरा वार काढायचा आहे, बरोबर आहे का नाही? मग एक वार देऊन आहे, त्याच्या भरोशावर दुसरा वार, म्हणजे सरळ सरळ या 2 तारखेच्या मधात किती दिवस येते ते काढत होतो, आणि डायरेक्ट कोणता वार येते प्लस मायनस करून भागीला 7 करून जेवढे उरले तेवढे करत होतो आपण, बरोबर आहे का नाही? म्हणजे सरळ सरळ एक तारीख देऊन आहे, जसं याच तारखेच्या ठिकाणी कदाचित एखादी तारीख देऊन असाल, 18 एप्रिल वगैरे देऊन असेल, किंवा 28 एप्रिल वगैरे देऊन असाल, तर तुम्ही काय करताय? हे महिन्यासारखं आहे, वर्षासारखं आहे, हे चेंज आहे का नाही? मग याचा फरक येतात, बरोबर आहे का नाही? मग याचा फरक किती येते? 16. मग त्या 16ला कितीने भागतो आपण? 7. उरले किती? 2. आपण काय करतो, मागची तारीख देऊन समोरची विचारली म्हणजे प्लस करतो. म्हणजे याचा अर्थ इथे एक तारीख देऊन दुसरी तारीख करत आहोत, आणि आपण जे प्लस मायनस करत आहोत ते दिलेल्या तारखेमध्ये करतो, वार मध्ये, बरोबर आहे का नाही? जो दिवस दिलेला होता. पण जर आताचा जो प्रकार आहे, आता जो तुम्हाला मी विचारणार आहे, जो प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे आता, बघा, आता मी तुम्हाला जो प्रकार शिकवणार आहे तो प्रकार म्हणजे कोणता आहे? जसं मी म्हटलं होतं, काल म्हटलं होतं 15 ऑगस्ट 1947, आणि त्या दिवस कोणता होता? वार. आता इथं कुठं प्लस मायनस करायसाठी काहीतरी आहे का? आतापर्यंत सगळेचे 4 प्रकार शिकले होते, त्याच्यात काय गोष्ट होती? एक देऊन होती, त्याच्या भरोशावर चालत होतो आपण, बरोबर आहे? समोर जायचं असेल तर प्लस, मागे जायचं असेल तर. पण इथं तसं काहीच नाहीये. मग हे कसं काढायचं? ते तारीख लक्षात ठेवा. आपण ही तारीख तर सर्वांनाच लक्षात आहे बाबा, ठीक आहे? आपल्याला काय म्हणायचंय, आपण याच्यासाठी याचं उत्तर कसं काढायचं, त्यासाठी आपण थोडंसं त्याच्या मागचं बेसिक बॅकग्राऊंड शिकून घेऊ. त्यासाठी आपल्याला काढायला लागते शतकीय वर्षाचे विषम दिवस. काय काढायला लागते? दिलेलं हेडिंग तुम्हाला समजलं असेल, शतकीय वर्षाचे विषम दिवस म्हणजे काय? भागीला 7 करून, तुम्हाला माहित आहे. मग मला सांगा, मी तुम्हाला काही गोष्टी बोलतोय, पुन्हा एकदा एक लोकल गोष्ट. आतापर्यंत एक तारीख देऊन होती, दुसरी तारीख विचारली तर इथून इथपर्यंत चालत होतं का इथून इथपर्यंत चालत होतं? या 2 तारखेच्या मधातला काढत होतो आपण, बरोबर आहे का? बरं, आता मला जर जी तारीख काढायची आहे ती तारीख कुठून कुठपर्यंत काढायची माहित नाही, पण जेव्हापासून कॅलेंडर चालू झालं असेल तेव्हापासून जर काढत आलो, जेव्हापासून कॅलेंडर चालू झालं असेल तेव्हापासून काढत आलो, तर मला 15 ऑगस्ट 1947 पर्यंत यायचं आहे, तर मग तेवढे वर्ष मला चालत यावं लागेल. कारण की मधात किती दिवस चालायचे माहितच नाही, तर सुरुवातीपासूनच चालणार ना. सुरुवातीपासून चालणार म्हणजे जेव्हापासून कॅलेंडर चालू झालं तेव्हापासून. कॅलेंडर चालू झालं म्हणजे काय रे? 1 तारखेपासून. आता जसा 2000 कोणता चालू आहे, मग कोणतं शतक चालू आहे? 20वं शतक चालू आहे का 21वं शतक चालू आहे? मला सांगा, 20वं शतक चालू आहे का 21वं शतक चालू आहे? सेंचुरी समजते का? काय होते? विराट कोहलीने 100 रन काढले, रोहित शर्माने 100 रन काढले, बरोबर आहे का? काय झालं ते पूर्ण? बरं, 100 रनाच्या वर 110 रन झाले आणि तो नॉट आउट आहे, म्हणजे कोणतं शतक चालू आहे? त्याचं दुसरं शतक चालू आहे. पहिलं शतक पूर्ण झालं. 100 रन म्हणजे एक शतक, 100च्या वर गेलं का दुसरं शतक चालू झालं, पूर्ण नाही झालं, दुसरं शतक चालू आहे. मग असे विराट कोहलीने 1700 रन काढले आणि 1752 वर तो आहे. कोणतं शतक चालू आहे? मग आता शतक कोणतं चालू आहे? 21वं शतक चालू आहे, कारण की 2020 शतक पूर्ण झाले. 20 म्हणजे 20 गुणिले 100,
2000 वर्ष पूर्ण झाले, बरोबर आहे का नाही? म्हणजे 20 शतक पूर्ण झाले. कोणतं शतक चालू आहे? हे 2100 शतक कधी पूर्ण होईल? 2100 पर्यंत. 2024 आहे ना, असं करत करत 2099 येईल, 2099 नंतर 2100 येईल, 2100, बरोबर आहे का नाही? मग 2100च्या नंतरचे जे चालू आहे ते कोणते वर्ष असत? 22वं शतक असेल. म्हणून म्हणतात ना, घोर कलियुगाला 21व्या शतकात असं म्हटलं जाते, बरोबर आहे का नाही? माहित ना आला की नाही आला, पण म्हटलं जाते, म्हणून म्हटलंय मी तुम्हाला. ठीक आहे, कारण की आधीच्या जनरेशनचे लोक आताच्या जनरेशन मध्ये बराच अपडेट आहे, त्याच्यामुळे त्यांना तसं वाटतं, आपल्याला वेगळं वाटते, बरोबर आहे का नाही? चला मग मला एक सांगा, हे शतकीय वर्षाचे आतापर्यंत बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, इथं आजची तारीख किती आहे बाबा? 12 तारीख आहे. 28 तारीख विचारली तर फक्त तुम्ही दिवसाचा फरक घेतला. आता मला जेव्हापासून कॅलेंडर चालू झालं तेव्हापासून 1947 पर्यंत यायचं आहे. म्हणजे मला 1900 वर्ष पूर्ण करून 20व्या शतकाच्या 47 वर्षापर्यंत यायचं. मग आता मी एक एक दिवसाचे काढत बसू का शतकीय म्हणजे विषम दिवस? एक एक दिवसाचे काढू, नंतर एक एक हप्त्याचे काढू, नंतर एक एक महिन्याचे काढू, मग एक एक वर्षाचे काढू? किती वेळ लागेल त्यासाठी? डायरेक्ट आता आपण कशाचे काढू? शतकीय. शतकीय म्हणजे 100 वर्षाचे विषम दिवस काढू. आणि 100 वर्षाचे विषम दिवस जर काढायचे असेल तर सरळ सरळ एक गोष्ट आहे, काय करायचं बघा, एक एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. मी जे सांगतोय त्याच्याकडे समजून घ्या, व्यवस्थित समजेल. काय करायचं? सर्वात पहिलं 100 वर्षाचं काढू. कशाचं काढू? 100 वर्षाचं कसं काढायचं? तर याचं शॉर्टकट लक्षात ठेवा, वर्ष प्लस लीप वर्ष. काय घ्यायचं? मग वर्ष किती आहे एकूण, आणि लीप वर्ष किती आहे? 25 का नाही? 4-4 वर्षांना लीप वर्ष येते. मग 100 वर्षामध्ये 25 लीप वर्ष आले पाहिजे. काय म्हटलं मी तुम्हाला, समजत आहे का? 4-4 वर्षाने एक लीप वर्ष येते. सर्वात पहिलं लीप वर्ष 4, सर्वात पहिलं 2004 नाही, 4, जेव्हा कॅलेंडर चालू झालं असेल तेव्हा 4, नंतरचं 8, 12, 16, 20, 25, सॉरी 20 नंतर 24, 28, 32, 36, 40, 40 पर्यंत झाले 10, 4 10 40, 80 पर्यंत झाले 20, आणि पुन्हा 84, 88, 92, 96 आणि 100 लीप वर्ष नाही. पुन्हा एकदा बोलतोय, कारण की जेव्हा तुम्ही शतकीय वर्षाकडे येते तर शतकीय वर्ष हे लीप वर्ष कधी ओळखायचं? जेव्हा त्या वर्षाला 400 न भाग जात असेल तर ते शतकीय लीप वर्ष बनते, नाही तर बनत. मग हे 100 हे लीप वर्ष नाही, शतकीय लीप वर्ष. मग कोणतं शतकीय लीप वर्ष येते? तर 400 व शतकीय लीप वर्ष येते. कारण 400 ला किती भाग जाते? समजलं का नाही समजलं? मग 1 ते 100 पर्यंत एकूण लीप वर्ष 24 की 25? 25 आहेत. मग चला करा यांची बेरीज. बरं, हे तुम्हाला माहित आहे, काल जे होते त्यांना माहित आहे की सरांनी 100 प्लस फरक प्लस लीप वर्ष का घेतला? आणि की प्रत्येक एका वर्षामध्ये एक एक विषम दिवस असते. तुम्हाला माहित आहे एका साधारण वर्षामध्ये किती दिवस असते रे? 365 ला 7 भागला तर 52 हप्ते, एक दिवस, बरोबर आहे का? आणि लीप वर्ष असेल तर 366 ला 7 भागायचं, 52 हप्ते 2 दिवस, बरोबर आहे? मग प्रत्येक साधा म्हणजे 1 ते 100 वर्षापर्यंत जायचं आहे तर प्रत्येक वर्षामधले एक एक घेतले तर 100. पण लीप वर्षामधले एक एक घ्यायचे होते की 2-2 घ्यायचे होते? आपण घेताना एक एक घेतले होते. मग 24 लीप वर्षाचे एक्स्ट्रा 24 सुटले होते ना, म्हणजे एकूण टोटल किती झाले? मग 124 ला कितीने भागायचं? बस, व्हेरी गुड. 124 ला कितीने भागायचं? चला 124 ला 7 ने भागायला उरते किती? पावर 7 एक उरले 5, नंतरचे 4, 7 उरले किती? मग हे 5 झाले आपल्यासाठी कोणते वर्ष? म्हणजे 1 ते 100 वर्षापर्यंत विषम दिवस किती सापडले? किती सापडले? चला आता आपण 200 कडे जाऊ. कुठे जाऊ? 200 वर्षाचे विषम दिवस काढायचे आहेत. सर मग मला असं करत करत यायला लागेल का 1900 पर्यंत? ते बघू नंतर, पहिला सुरुवात तर करू. ठीक आहे, किती येते मग इथं? 200 आणि लीप वर्ष किती? म्हणजे हे किती झाले? 248 ला कितीने भागायचं? भागा बरं. 248 भागीला 7, 7 त्रिक 21, उरले 3, नंतरचे 8, 7 5 उरले 3, म्हणजे किती आले रे बाबा इकडं? किती आले? 3. समजलं का नाही समजलं?
चालेल. नंतर किती वर्षाचे? 300 वर्ष. चला काढा पटकन. 300 प्लस 24 त्रिक किती येते मग? 300 प्लस 72. 372 येते. 372 ला कितीने भागायचं? चला भागा बरं. 372 ला 7 ने 7 5 35 उरले 2 नंतरचे 2 7 किती उरला? म्हणजे एक आपल्यासाठी काय झाला? समजलं का नाही समजलं? झालंय? आलं लक्षात? एक उरला. समजलं तुला? मला सांग किती होते? 372 होते. 372 ला 7 ने भागायचे. भागाकार नाही जमत का? टेस्ट म्हणून राहिलो. 7 5 उरले किती? 2 नंतरचे 2 7 22 मधून 21 गेला. बरोबर आहे. मग एक विषय झाला आपला. नाही समजलं? अरे बाबा थोडं त्या भागाकार असतं केलं मी. नवीन काय केलं? बरं ठीक आहे चालतं. सांगून देतो नंतर. ठीक आहे. क्लिअर एवढा? पक्का? आता कितीचे काढू? 400. बघा बरं 1900 पर्यंत काढत जायचं. 400 प्लस किती रे? 24 चोक कोणा सांगितलं? 97. कारण की 400 हे लीप वर्ष आहे. 400 हे लीप वर्ष आहे. मला 24 चोक 96. पण 400 हे शतकीय वर्ष लीप वर्ष आहे. म्हणून एक वाढते. किती झाले? मग याची बेरीज किती झाली बाबा? 497 ला कितीने भागायचं? मग पहा बरं. 7 उरला किती? काहीच नाही. 7 1 उरले किती? मग त्याचे किती आले विषम दिवस? किती आले रे? परत एकदा विचारतोय. समजलं का नाही? याला काय म्हणतात मग? याला काय म्हणतात रे? तुम्हाला समजलं ना सर्वांना? मग आता काय म्हणायचंय? सर 500चं काढायचंय आपल्याला. कितीचे काढायचे? 500चे काढायचे. लक्ष द्या रे सर्वांनी. 500चे कसे काढायचे बघा. मी 500 ला काय लिहितो माहित आहे का? हो का नाही? मग 400चे लीप वर्ष किती? विषम दिवस. 400चे लीप वर्ष नाही. 400चे विषम दिवस किती? आणि 100चे विषम दिवस किती? म्हणून 500चे विषम दिवस 5. काढायला लागले का नाही ना? काढले का नाही काढले? बरं आपल्याला काढायचे 700चे विषम दिवस. 700 वर्षाचे. मग 700 ला काय लिहिता येते? 400 प्लस 400चे विषम दिवस किती? आणि 300चे विषम दिवस किती? म्हणजे आपल्याला किती टेबल पाठ करायचे? 4 अंक. कोणते? 5 3 2 1. मला वाटलं पत्ते खेळायचं आपल्याला. हा 5 3 1 0. बरोबर आहे का नाही? किती येते? 5 3 1. समजलं का नाही समजलं? मग आता सर 700 तर ठीक आहे. 800चा काढायचा काय करू? 800 ला काय लिहिता येते रे? मग 400 प्लस 400 म्हणजे 0 प्लस 0. 2 0 आहे का नाही? 0 प्लस 0 किती? 0. अरे 2 0 होते ना. पहा बरं असं होते का नाही? अरे 0 प्लस 0 2 0 ना. 2 0 म्हणजे काय त्याला? 0. मग डायरेक्ट एक काम करा. आता आपल्याला काढायचे 1900चे. कशाचे काढायचे? मग 1900चे कसे काढायचे? 1900 ला लिहायचं 1600 प्लस 300. म्हणजे मी 1900च्या जवळचा 400च्या पटीची जवळची संख्या शोधली. 1900च्या जवळ 400च्या पटीतली कोणती संख्या येते? 400 800 1200 आणि मग क्या 2000. 2000 लिहून काय करू का? 2000 मधून 100 मायनस करू का? काय रे समजलं का नाही समजलं? काय लिहायचं? 1900 ला काय लिहिलं? 1600 प्लस. बरं 1600च का लिहिले? एखादा विद्यार्थी म्हणेल माझी इच्छा मी 1500 प्लस काहीतरी लिहीन 400. एखादा राहील ना असा म्हणाल तुपानी मी पाटलाचा लेख मी काही करीन. काय पाटील साहेब बरोबर आहे का नाही? मग काय करावं लागेल? ह्या का म्हणा 1900 ला सर माझी इच्छा मी 1700 प्लस 200 लिहितो. माझ्या घरचं काय चाललं तू लिहू शकते पण तुलाच त्रास होणार आहे. कारण की तुला 1700 ला पुन्हा काय लिहायला लागेल? 100 आणि 200 ला काय लिहायला लागेल? 200च ना. ओके नाही? मग याचे विषम दिवस 0 याचे 5 याचे
पाच न 3 8 ला पुन्हा 7 न भागा लागते, किती उरते? एवढी झंझट करण्यापेक्षा हे ना जाऊ का 1600 300 काय रे? 1600 चे विषम दिवस आणि 300 चे म्हणजे किती येते विषम दिवस? समजलं का तुम्हाला? लाईव्ह बॅचला जेवढे पण विद्यार्थी जुळले आहेत त्यांना समजलं का मी काय म्हणतो होतो? म्हणजे फक्त आपण किती वर्षाचे काढले? मग आता कदाचित जर 1400 चे काढायचे असेल तर 1400 ला कसं लिहायचं? 1200 प्लस, बरं 1200 प्लस 200 का लिहिला? कारण की 400 800 1200 1600 2000 2400 2800 यांचे विषम दिवस काय भेटते? समजलं का नाही समजलं? समजलं का भाई? समजलं तुला पिऊ? समजलं इकडे सर? समीर सर समजलंय सर? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यानंतर जर तुम्ही काढाल एखादा म्हणाल सर खरंच असं येते का? काही करता का? 500 चे किती आले होते रे? 5. आणि 500 ला काय लिहिता येते? 400 प्लस 100. सर असे कसे येते? काढून दाखवा बरं. ठीक आहे दादा, 500 वर्षे काढू आपण. 500 वर्ष कसे काढायचे? 500 प्लस लीप वर्ष. लीप वर्ष तुला माहिती आहे प्रत्येक वर्षामध्ये 24 24 24 24 24. मग 5 वेळा 24 पंच. अबे प्रत्येकामध्ये 24 24 24 मग 24 पंच. अबे एका 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष, तर 500 वर्षामध्ये 24 24 24 24 24 120. आणि याच्यामध्ये एक जास्त असते. किती आले? 100. म्हणजे हे बेरीज किती झाली? 600. मग 621 ला कितीने भागायचा? मग 7 8 उरले किती? नंतर काय? 7 8 उरले किती? पहा बरं 5 लीप वर्ष आले का नाही? तर आले का नाही आले? कसे आले? डायरेक्ट काढले तरी 5च होते, असे काढले तरी. मग तुम्हाला तुफानी करायची नाही तर करा, माझ्या घरचं का चाललं काय? नाहीतर मग 500 ला दुसऱ्या भाषेत काय लिहिता येते? 400 प्लस. तुम्हाला माहित आहे 400 चे विषम दिवस 0 100 चे म्हणून किती येते? तर तुम्हाला जे आवडते ते करा. समजलं का एवढं? फक्त हा टेबल लक्षात ठेवायचा. कोणता? 5 3 1 0. ठीक आहे चालेल. 100 चे 5 200 चे 3 300 चा 1 आणि 400 चे 0. मग चला आता आपण आपला प्रश्न आणि त्याच्यासाठी पुन्हा एक टेबल लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. एक टेबल लक्षात ठेवा जो हा वाला 0 1 2 3 4 5 आणि 6. जेव्हा कॅलेंडर बनलं होतं तर याच्या भरोशावर कळते. 0 म्हणजे रविवार. काय होते? रविवार, सोमवार, मंगळवार, ठीक आहे. त्याच्यानंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि काय ते? कारण की जे विषम दिवस भेटते तिथं प्लस मायनस करत होतो, पण इथं प्लस मायनस करायसाठी काही राहत नाही ना, म्हणून जो विषम दिवस येईल त्याच्या नंबर नुसार तो वार येतो. ठीक आहे चालते. मग चला रे आता आपल्याला काढायचं होतं 15 ऑगस्ट. आपल्याला काढायचं होतं 15 ऑगस्ट 1900. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते लक्षात ठेवा. आपण जे लीप वर्ष काढले हे लीप वर्ष शतकीय वर्षाचे काढले आणि त्यातल्या त्यात पूर्ण वर्षाचे काढले. आपण वर्षाच्या मधातले काढले का? जसं 1947 हे पूर्ण वर्ष आहे का? कारण की आपल्याला 1947च्या कोणत्या तारखेपर्यंत जायचं आहे? म्हणजे याचा अर्थ आपल्याला 1947 वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंतच जायचं आहे. म्हणजे याच्यात 1947 हे पूर्ण वर्ष आहे का? नाही, 1947 हे पूर्ण वर्ष नाही. म्हणजे 1947 न घेता 1946 घ्यायचं. कारण की 1946 वर्ष पूर्ण आहे आणि 1947 वर्षाच्या कोणत्या महिन्यापर्यंत जायचं? ते नंतर जात बसू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत. सर्वात पहिला आपण पूर्ण वर्ष काढून घेऊ. ते 1947 हे पूर्ण वर्ष आहे का? 1947 हे पूर्ण वर्ष आहे का चालू वर्ष आहे? चालू वर्ष नाही घ्यायचं, पूर्ण वर्ष घ्यायचे. पूर्ण वर्ष किती आहे? आणि 1946 ला 3 भागामध्ये लिहायचं. 1946 ला पहिला लिहायचं 1600 300 आणि लिहायचं 46. तुम्हाला माहित आहे मी 1600 प्लस 300 प्लस 46 का लिहिलं? का लिहिलं? कारण की 400 800 1200 1600
यांचे विषम दिवस किती असते? 300 चे विषम दिवस किती आहे? 1. 300 चे विषम दिवस किती आहे? परत छेद. बरं 1900 वर्ष पूर्ण झाले, मग हे 46 वर्ष डायरेक्ट घेऊ का? त्या 46 मध्ये 11 मिळवा लागते. मग हे 46 मधून 11 कुठून आणले? हा 46 मध्ये 11 मिळवा लागते म्हणजे लीप वर्ष. मला एक सांगा, आतापर्यंत आपण जे बोललो ते कशाबद्दल बोललो? आणि शतकीय वर्ष काढताना आठवते का तुम्हाला? मी वर्ष प्लस लीप वर्ष लिहिलं, आठवते का? आठवा थोडस. मी काय लिहिलं? वर्ष प्लस, मग वर्ष 100 होते, बरोबर आहे का नाही? आणि 100 पर्यंत लीप वर्ष किती होते? या सगळ्यांची बेरीज करून मी फायनल उत्तर काढलं होतं. पण आपण कोणते वर्ष घेतले होते? कोणते वर्ष घेतले होते रे? शतकीय वर्ष घेतले होते. म्हणजे याच्यात सगळं जुगाड करून, म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन करून काम केलेलं आहे आपण. पण हे काम आपण कुठपर्यंत केलं? 100 वर्षापर्यंतचे, जेवढे 100 वर्ष होते तेवढे. मग इथं 100 वर्ष किती आहे? 1600 प्लस 300, 1900. म्हणजे 19 शतक पर्यंत काम केलं आपण, बरोबर आहे का नाही? मग वर्षे केले का 1900च्या वर्षे? मग 1900च्या वर्षाचे कालच सांगितलं, एखाद्या वर्षाचे लीप वर्ष काय वर्षाचे विषम दिवस काढायचे असेल तर आपण विषम दिवस कसा काढतो? मला एक सांगा, सर्वांना एक विचारायचं आहे, बोर नका होऊ रे, 1 मिनिटातच काम आहे फक्त. झालं शेवटचं 1 मिनिट. मी काय म्हटलंय, जेवढे लीप वर्ष असते 1900 पर्यंत काम केलं आपण कॅल्क्युलेशन करून. 1600चं केलं, 300चं केलं. याच्यामध्ये वर्ष प्लस लीप वर्ष सगळ्यांची बेरीज करून काम केलं. पण इथं केलं का? जसं 1904 हे लीप वर्ष आहे, 1908 हे लीप वर्ष आहे, 1912, 1916, 1920, 1924, 1928, 1932, 1936, 1940, 1944, 1948 घेऊ का? कारण की 1948 पर्यंत जाते का 1946? म्हणजे 1946 पर्यंत किती लीप वर्ष आले? 11. 4, 8, 12, 16, 20, पुन्हा 20 पर्यंत 5, तर पुन्हा 20 पर्यंत 5, 40 पर्यंत झाले 10, आणि 44 11. म्हणजे एकूण लीप वर्ष किती आले? म्हणजे इथं काय करायला लागते? वर्ष प्लस लीप वर्ष करायला लागते. समजलं का? अरे दादा तुम्हाला माहित आहे 1900 पर्यंत काढले, 1900 नंतरचे जे 46 वर्ष उरले होते त्याचे विषम दिवस काढताना तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, प्रत्येक साधारण वर्षात एक विषम दिवस असते, पण प्रत्येक लीप वर्षामध्ये किती विषम दिवस असते? किती असते? मग 1946 पर्यंत एकूण 46 वर्ष म्हणून प्रत्येकाचे एक 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 याप्रमाणे 46. पण त्या 46 मध्ये 11 लीप वर्ष आहे, त्याचे 11 पकडा लागेल ना. मग आता हे 46 प्लस 11 किती झाले? 57. आणि हा एक, म्हणजे हे किती झाले बाबा? आणि 58 ला कितीने भागायचं? सर्वांना समजलं का रे 58 कुठून आले? तर जेवढे ऑनलाईन क्लास वाले विद्यार्थी आहेत सर्वांना समजलं का? समजलंय का नाही समजलंय? कोणी आहे ज्याला नाही समजलं? एकदा पटकन रिप्लाय द्या बरं. हो सर, रोहितचा रिप्लाय आला, प्रज्योतचा रिप्लाय आला. मग हे 58 भागीला 7, 7 8 उरले किती? मग 2 आपल्यासाठी काय झाले? बरं इथं प्लसच करावं लागते. काम झालं का बाकी आहे? आता आपण कुठे येऊन पोहोचलो? 31 डिसेंबर 1946 पर्यंत. म्हणजे 1946 चा पूर्ण वर्षापर्यंत येऊन पोहोचलो. बरं आपलं काम झालं का? आपल्याला 1947 पर्यंत जायचं. 1947च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत जायचं. म्हणजे आता आपण कुठे येऊन पोहोचलो? 1946च्या पूर्ण वर्ष, म्हणजे 31 डिसेंबर 1946 पर्यंत येऊन पोहोचलो, हो की नाही? आता आपल्याला जायचं आहे 47 मध्ये. तर 47 चे कोणते कोणते महिने? जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि समजलं का सर्वांना? एवढी इंग्लिश जमते तुम्हाला का 7च्या नंतरच जमते? 7च्या आधी जमते ना? हा, हे काय कोणता महिना झाला? जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, बरोबर आहे का नाही? समजलं? मग हे झालं. आता तुम्हाला माहित आहे जानेवारी आणि 1947 हे साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे? मग झालं. जानेवारी महिन्यात किती दिवस असते? 31. फरवरी महिन्यात 28, मार्च महिन्यात एप्रिल, मे 31, जून, जुलै आणि ऑगस्टचे किती दिवस?
15 दिवस, बरोबर आहे का नाही? कारण की 15 ऑगस्ट पर्यंत जायचं. आता याचं शॉर्टकट लिहून टाकू. 3 0 3 2 3 2 3 1, बरोबर आहे का नाही? चला करा बेरीज मग. 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 3 11 आणि 2 13 आणि 3 13 आणि 3 15 का बे? 16 ने 1, म्हणजे यांच्या सर्वांची बेरीज किती आली? 17 ला कितीने भागायचं? मग 7 2 14, उरले किती? तर 3 आपल्यासाठी काय झाले? मग आता आपल्याला विषम दिवस किती किती भेटले? 1946 पर्यंत 2 आणि त्याच्या समोरचे 3, टोटल किती झाले? म्हणजे 2 प्लस 3 टोटल किती झाले? मग 5 आपले काय झाले? मग 5 विषम दिवस जर झाले तर 5 म्हणजे काय होते रे? तर पाहून घ्या. 15 ऑगस्ट 1947 शुक्रवार होता का? तर या प्रश्नाचं उत्तर 5 आलाय. 5 म्हणजे शुक्रवार आहे का? बरोबर आहे का रे? शुक्रवार येते का? पहा बरं. भारत शुक्रवारी स्वतंत्र झाला होता का? पहा बरं. काय येते? फ्रायडे येते का? शुक्रवार नाही येत? शुक्रवार येते का फ्रायडे येते? शुक्रवार येते का? बरं ठीक आहे. हा, समजलं का रे सर्वांना? का एकदा सांगू? समजलं का? सोपं आहे का? फक्त ते विषम दिवस समजले पाहिजे, बाकी काम झालं. बरं, एखाद्याचा वाढदिवस काढू. सांगा तुम्ही वाढदिवस सांगा तुमचा. 4 ऑक्टोबर 2002. सगळ्यात सोपं काम आहे. 4 ऑक्टोबर 2002 याचं असं म्हणणं आहे माझा वाढदिवस काढायचं की माझा जन्म काढा कोणत्या दिवशी झाला होता. चला दुसरं उदाहरण काढू आपण. तुम्हाला सर्वांना माहित आहे 2002 घ्यायचं की 2001 घ्यायचं? का बरं 2001 घ्यायचं? कारण की 2002 हे पूर्ण वर्ष. आपण पहिले जे विषम दिवस काढतो ते पूर्ण वर्षाचे काढतो. त्याच्यामुळे एकदा 2002 न घेता किती घ्यायचं? आणि 2001 ला काय लिहिता येते रे? कारण की 400च्या पटीत 2000 येते. 400 800 1200 1600 2000. इथं कशाला मी 1600 लिहून छानपणा करू जेव्हा 2000 जवळ आहे? तर किती लिहिले? आणि 2000चे लीप वर्ष विषम दिवस 0. आणि आता इथं म्हणाल एखादा सर 1 च्या नंतरचे विषम लीप वर्ष ऍड करा. अबे ते 2000च्या नंतर डायरेक्ट लीप वर्ष 2004 येते ना. मग मी याला घेऊ का नको? फक्त एकच घेऊ, कारण की काही लीप वर्ष येत नाही 2000च्या नंतर. ठीक आहे, एक म्हणजे याचा अर्थ किती विषम दिवस आले? समजलं का नाही समजलं? एकदा सर्वांनी सांगा, समजलं? हा, आता कोणत्या महिन्यापर्यंत जायचं? बरं, आपण पोहोचलो कुठं? कोणत्या तारखेपर्यंत? म्हणजे 2001 पूर्ण झालं. पूर्ण म्हणजे शेवटी. शेवटी म्हणजे 31 डिसेंबर 2001 पर्यंत पोहोचलो. झालं का काम आपलं? 2001 पर्यंत पोहोचायचं का 2002 पर्यंत जायचं? मग 2002 पर्यंत जाताना मी कुठून जाईल? डिसेंबर पासून नंतर जानेवारी. 2001 च्या डिसेंबर नंतर कुठं जाईल मी? 2002 च्या जानेवारी. जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै, जागा फुलेल का? ऑगस्ट सप्टेंबर आणि एवढ्या महिन्यापर्यंत पोहोचायचं. ऑक्टोबरच्या कोणत्या तारखेपर्यंत? मग 4. आता इथे शॉर्टकट लिहू का मी? बरं, 2002 हे साधं वर्ष आहे का लीप? जर लीप वर्ष असेल तर फरवरी महिन्यात 29 दिवस येते. आणि साधं वर्ष असेल तर मग तुम्हाला माहिती आहे सर्वांना हे 31 हे 28 हे 31 हे 30 31 30 31 31 सप्टेंबर महिन्यात मला माहिती आहे 30 आहे. कारण त्या दिवशी आम्ही प्रकट झालो होतो. हा, चला समजलं का नाही समजलं एवढं? मग आता इथं काय करायचं बाबा? 3 0 3 2 3 2 3 3 2 आणि 4 चालेल. चला बेरीज करू. 3 आणि 3 6 आणि 2 8 8 आणि 3 11 11 आणि 2 13 13 आणि 3 16 16 आणि 3 19 19 आणि 2 21 21 आणि 4 25 25 ला कितीने भागायचं? 7. म्हणजे उरले किती? हे पहिलेचे किती होते?
पहिल्याचे 5 होते मध्ये पहिल्याचे किती होते 1 नंतरचे किती आहे 4 म्हणजे टोटल किती झाले 1 प्लस 4 टोटल किती झाले आणि हे 5 आपल्यासाठी काय झाले समजलं का नाही समजलं मग 5 म्हणजे काय होता चला शुक्रवारच भेटता यार आपल्याला आजही शुक्रवारच आहे त्यातही शुक्रवार आहे शुक्रवारी जन्म झाला होता म्हणजे तुझा जमते मटन मार होता हा नंतरचा प्रश्न अजून एखादा घेऊ का ऑनलाईन वाल्यांना समजलं का रे सर्वांना जेवढे पण लाईव्ह बॅचला जुळले आहे त्यांना समजलंय का नाही समजलं हो सर रोहितचा रिप्लाय आला मग ऑनलाईन बॅचवाल्यांनी एखादी प्रश्न सांगा आपण तो काढू तुम्ही एखादं उदाहरण द्या रोहित तू तुझ्या मतानं कोणती तारीख दे मी सांगतो त्याचा वार कोणता होता रोहित करिश्मा कोणीही द्या चला पटकन द्या मी मुद्दाहून माझे उदाहरण काढून आणले नाही आहे मी उद्या सांगेल माझे उदाहरण त्या नंतरच्या लेक्चर मध्ये सांगेल थांबा ना लाईव्ह वाल्यांना ऑपॉर्च्युनिटी जाईल थांबा सांगा रे बाबांनो लाईव्ह वाल्यांनी 15 ऑक्टोबर 1996 म्हणते हा चला कुठं जाऊ 15 ऑक्टोबर 1996 ठीक आहे चालते ठीक आहे माझ्यापेक्षा 3 वर्ष लहान आहे हा चला जायचं समोर हा आता काय करायचं 1996 घ्यायचं का 1995 घ्यायचं 96 घ्यायचं की 1995 घ्यायचा पटकन सांगा कारण की 1996 हे पूर्ण वर्ष नाही त्याच्या ऑक्टोबर पर्यंतच जायचं आहे म्हणून 1995 पूर्ण वर्ष घ्यायचं समजलं ना 1 वर्ष मागं काय ते पिऊ समजलं मागं काय भाई समजलं का तृप्ती समजलं इकडे पक्क कारण की ऑक्टोबर पर्यंत जायचं आहे 96 हे पूर्ण वर्ष नाहीये आपल्याला 95 पूर्ण वर्ष 95 घेतलं ठीक आहे चालेल सर माझी डेट ऑफ बर्थ नवेची अरे तू डेट ऑफ बर्थचं टेन्शन नको घेऊ मी असंच विचारलंय तुला ठीक आहे रोहित टेन्शन नको घेऊ एवढं हा चला लक्ष द्या रे मग काय करायचं 1995 ला काय लिहिता येते 1600 300 आणि याला काय लिहिता येते 95 प्लस 23 सर ना हे 95 प्लस 23 कुठून आणले कारण की 1992 पर्यंत वर्ष प्लस लीप वर्ष प्लस लीप वर्ष बरोबर आहे का नाही अरे हे बघा 1600 0 301 आणि 1900च्या नंतरचे 1904 1908 1912 1916 1920 20 पर्यंत 5 40 पर्यंत 10 80 पर्यंत 20 40 पर्यंत 10 तर 80 पर्यंत त्याच्यानंतर 84 88 92 हे 3 20 आणि 3 म्हणजे एकूण किती लीप वर्ष येते 23 समजलं का नाही समजलं किती लीप वर्ष येते मग हे 23 मग 95 प्लस 23 5 आणि 3 8 9 2 11 किती येते 118 प्लस 1 119 ला 7 भागते जाते वाटते 17 वेळा 17 7 119 होते मग उरले किती घेऊन बघा 7 1 7 उरले किती 4 नंतरचे 9 7 7 किती वेळा भाग गेला 17 वेळा मग उरले किती हे आमच्यासाठी कोणते झाले समजलं का नाही समजलं काय रे हा आता झालं काम का बाकी आहे कोणते ऑक्टोबर जायचे आहे तुम्हाला माहित आहे जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर बरोबर आहे की नाही का ऑक्टोबरची कोणती तारीख 15 आता 15 घेतो हे 16 घट्ट आहे ऍक्च्युअल मध्ये 15 आहे ठीक आहे शॉर्टकट लिहू का लॉंग कट लिहू आता शॉर्टकट मग तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिन्यात किती दिवसाचा असते 31 म्हणजे 31 म्हणजे फरवरी महिना 1 का बरं 1 घेतला लीप वर्ष 1996 जे वर्ष चाललो आपण ते वर्ष लीप वर्ष आहे मग 1996 लीप वर्ष आहे म्हणजे फरवरी मोजल्या जात आहे
म्हणजे याचा अर्थ फरवरी महिना मोजला गेला म्हणजे 28च्या ठिकाणी 29 जर आले तर फरक पडतो. समजलं का नाही समजलं? मग चला किती आले? एक, याच्यानंतर याचे 2 3 2 3 3 आणि ते 15 15 म्हणजे 1. माहित आहे का नाही? सर्वांना समजलं का रे शॉर्टकट? झालं. मग आता काय करतात? 3 आणि 1 4 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 3 17 आणि 3 17 आणि 3 20 20 आणि 2 22 आणि 1 23 महिन्यात कसे आले ना? 23 ला किती भागायचं? नाही तर घरी गेल्यावर साला इथं पाल 23 कुठून आले? आम्ही तर हे याच्या ठिकाणी मी 1 घेतला. घरी गेल्यावर मला साला कोणतं कॅल्क्युलेशन शिकवलं पीडीएफ पाल झालं. ठीक आहे ना? समजलं ना का म्हटलं तर ठीक आहे. 23 तर 7 भागात किती उरते रे? 2 आपल्यासाठी काय झाले? बरं आधीचे किती होते? आधीचे 0 होते. आत्ताचे किती आले? म्हणजे हे 2 आपल्या कामाचे आणि 2 म्हणजे काय होते रे? 2 म्हणजे मंगळवार होते. तर पहा बरं मंगळवार येते का? तर रोहित मंगळवार येते का? बघ रे बाबा. पहा बरं. रोहित येते का रे मंगळवार? हो म्हणा, नाही म्हणा, तुमच्या घ्या, काहीतरी सांगा. हो सर येते म्हणताय शुभांगी. ठीक आहे चालते. समजले का? मग या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला समजले तर मी तुम्हाला आज काय शिकवलं सांगा. आता मंगळवार येथे शिकवलं. काय शिकवलं? हा एखादं उदाहरण करून दाखवता का? काढा मग. 29 सप्टेंबर 1993 काढा. काढा बरं सर्वांनी काढा. एकोणीसशे 93 घ्यायचं का 92 घ्यायचं? चला काढा मग. 92 करा कोणाचं तरी. जाऊ नका रे अजून. मला तुम्हाला 2 नोट शिकवायच्या आहेत. त्या 2 नोट झाल्या का मग टॉपिक संपला लागेल. त्याच्यावर मग फक्त प्रश्नच बाकी राहील. ठीक आहे. एकोणीसशे 93 ला घेता काय घ्या रे? 1992 ला काय लिहिता येते? 1600 प्लस 92 प्लस 23. कारण की 92 हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे की नाही? 23 का घ्यायला ते माहिती तुला? 1904 1908 हे लीप वर्ष आहे 23. बरोबर आहे का नाही? मग हे किती झाले? 0 हे 1 आणि हे 92 23 किती झाले?
115 आहे. 116 ला किती भागायचं? मग 7 1 7 उरले किती? 4 नंतरचे 7 छक्का 42 उरले किती? 4 आमच्या कामाचे आहे. किती येते? समजलं का नाही समजलं? मग आता सप्टेंबर पर्यंत बुधवार येते म्हणते. व्हेरी गुड रोहित, उत्तर बरोबर आहे तुझं. काय ते बुधवार येते का? काढलं का तुम्ही? खतरनाक आहे रे तू. जनवरी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, चालतंय. मग जनवरीचे किती? 31, 28, 30, सॉरी इथे 31 येते. 30, 31, 30, 31, 31 आणि 29 तिथे. चला आता याची शॉर्टकट काढायची असेल तर हे 3 0 3 2 3 2 3 3 आणि 1 728 एकूणला बेरीज करा. 3 आणि 3 6 2 8 आणि 3 11 11 आणि 2 13 13 आणि 3 16 आणि 3 19 ने 1 20 हा 20 येते. 20 येते. 20 ला 7 भागा 7 2 14 किती उरले? म्हणजे 6 आले तुमचे विषम दिवस. बरोबर आहे का नाही? आले. मग इकडचे किती होते? 4 आणि तिकडचे 6. 4 + 6 झाले किती? 10 ला किती ना भागायचं? 6 उरले किती? 3 विषम. 7च्या वर गेले का भागूनच टाकायचं. समजलं का नाही? समजलं. विषम दिवस किती आले? 3 म्हणजे चला आले तुम्ही जागा. समजलं का आता? की आताही नाही समजलं? समजलं का आता? ठीक आहे. ते अशा पद्धतीचं कॅलेंडर असते. मग ते पहिलेचे 4 प्रकार ना, हा मेन इम्पॉर्टंट टाईप. समजला का नाही समजला? आता तुम्हाला काही नोट लिहून द्यायचे. तर नोट म्हणजे काय? सर्वात पहिले तर कॅलेंडर रिपीट कधी येते. मी काल या वर्षीच्या एका परीक्षेत एक प्रश्न आला होता. तो प्रश्न आठवत नाहीये, पण त्यांनी असं विचारलं होतं. प्रकार आठवते मला कोणता होता. तो प्रश्न असा होता की जसं आता कोणतं वर्ष चालू आहे? कोणतं वर्ष चालू आहे? तर 2024 चं सेम कॅलेंडर कोणत्या वर्षी येईल? काय विचारलं गेलेलं आहे? 2024 चं कॅलेंडर, सेम कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट येईल? सेम कॅलेंडर म्हणजे काय? तर आजची तारीख किती आहे? किती आहे? तर 12 एप्रिल. 12 एप्रिल कोणता वार आहे आज? तर कोणत्या दिवशी? 12 एप्रिलला शुक्रवारच येईल. सेम कॅलेंडर कोणत्या वर्षी? तर मग असं जेव्हा विचारते, फ्रीचे मार्क आहे सोडता कशाला? या मला सांगा 2024 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. प्रत्येक 28 वर्षानंतर रिपीट होते. कधी रिपीट होते? 28 वर्षानंतर परत येते. परत सेम येते. म्हणजे तीच येते सारखे. समजलं का? पहा बरं 1900 आता कोण चालू आहे? 24 चालू आहे ना. 24 + 28 24 + 28 52 होते का? तर पहा बरं 52 2052 मध्ये हाच दिवस आहे का? पहा बरं. आता 2024 देऊ आहे ना. तर 2024 मध्ये किती वर्ष मिळवा लागेल? 28. म्हणजे 8 आणि 4 12 2 हातचा आला 1. कधी रिपीट होईल आता ते सेम कॅलेंडर? दर 28 वर्षानंतर. कधी? तर दर 28 वर्षानंतर रिपीट होईल. तर 28 वर्षानंतर कोणता वार आहे? कोणत्या दिवशी आहे का सेम कॅलेंडर 2052 मध्ये? आहे का नाही आहे? तर याला म्हटलं जाते लीप वर्ष रिपीट करणे. मी लिहून देतो चांगल्या पद्धतीने. वाटल्यास तुम्ही तुमच्या बुकवर लिहून घ्या. प्रत्येक लीप वर्ष दर 28 वर्षानंतर रिपीट होते. रिपीट होते म्हणजे सारखे कॅलेंडर येते, सारखे दिनदर्शिका येते. बरं, हे लीप वर्ष सोपं आहे. मी नॉर्मल वर्षाबद्दल सांगतो. कशाबद्दल? हे नंतर लिहून देतो. पहिला ऐकून घ्या, समजून घ्या. लीप वर्ष दर 28 वर्षानंतर रिपीट होते. रिपीट होते म्हणजे सारखे कॅलेंडर येते.
समजलं का? आणि साधारण वर्ष, पहिल्या गोष्ट करू आपण साधारण वर्ष. कोणत्या गोष्टीची? साधारण वर्ष केव्हा रिपीट होते, याला कॅलेंडर रिपीटेशन म्हणतात. साधारण वर्ष केव्हा रिपीट होते? तर साधारण वर्ष दर 6 किंवा 11 वर्षानंतर रिपीट होते. वर्षानंतर सारखे परत येते. किती वर्षानंतर? 6 किंवा 11 वर्षानंतर. सो इथे दोन दोन कसं काय? 6 वर्षानंतर कधी ना 11 वर्षानंतर कधी? तर याच्यात बघा, याच्यात थोडासा ट्विस्ट आहे. लीप वर्षामध्ये ट्विस्ट नाहीये, कारण की लीप वर्षामध्ये साधी गोष्ट आहे. मी कोणतं वर्ष म्हणता? मी लीप वर्ष. लक्ष द्या रे सर्वांनी. दर किती वर्षानंतर? 28 वर्षानंतर काय होते? सारखे दिनदर्शिका परत येते. बरोबर आहे का? या सारखे कॅलेंडर परत येते. मी डायरेक्ट लिहिला. या आपली लोकल भाषा आहे विदर्भाची. लक्ष द्या. बरोबर आहे का नाही? दर किती वर्षानंतर? म्हणजे कदाचित 2020 जर कॅलेंडर असेल, 2020 हे कोणतं वर्ष आहे? कोणतं आहे रे? तर हे किती वर्षानंतर रिपीट होईल? 28. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ कॅलेंडर कधी? 2048 मध्ये. ठीक आहे, समजलं का नाही समजलं? आलं? मग आता इथं जर विचारलं तर इथं उदाहरण घेतो. लक्ष द्या रे. मी इथं उदाहरण पहिलं घेतोय. जर कदाचित 2025 कोणता? सर्वांनी समजून घ्या. जर हे फुकटचे मार्क जर भेटत असेल 1 मार्क, कशाला सोडायचे? एका साध्या नोटवर मला सांगा, हे 1 मार्क भेटला की नाही भेटला? सारख्या नोट, बरोबर आहे का? इथं कशाला सोडता? पण इथं तुम्हाला काय आलेलं आहे? 11 किंवा. असं का झालं ते एक लक्षात ठेवा. 2025 मी पहिलं वर्ष लिहिलं 2025. तर 2025 हे 6 वर्षानंतर रिपीट होते. 25 + 6 म्हणजे 2031 मध्ये येते. आणि याच ठिकाणी जर 2026 असतं तर 2026 11 वर्षानंतर रिपीट होते. म्हणजे हे ते 2037 मध्ये. असं का झालं? त्याच्या मागचं कारण, याच्या अगोदर जे साधारण वर्ष लीप एक्झॅक्टली लीप वर्षाच्या समोरचा, जे साधारण वर्ष एक्झॅक्टली कशाच्या समोर आहे? जे साधारण वर्ष एक्झॅक्टली लीप वर्षाच्या समोर आहे, ते प्रत्येक साधारण वर्ष 6 वर्षानंतर रिपीट होते. मग मला सांगा, 2026 चा पहिल्याचं वर्ष कोणतं आहे? 2025 हे लीप वर्ष आहे का? मग जे साधारण वर्ष एक्झॅक्टली कशाच्या समोर आहे? कशाच्या समोर आहे? म्हणजे जे लीप वर्षाला लागून आलेला साधारण वर्ष आहे. जसं 2020 च्या नंतर कोणतं येते? तर 2021 कधी रिपीट होईल? कधी रिपीट होईल? म्हणजे जे साधारण वर्षाच्या एक्झॅक्टली मागचं वर्ष कोणतं असेल? लीप वर्ष. किंवा ज्या लीप वर्षाच्या समोरचं कोणतं वर्ष असेल? साधारण वर्ष असेल तर ते साधारण वर्ष कधी रिपीट होते? म्हणजे कसं रिपीट होते समजलं का? साधारण वर्ष नाही समजलं? ज्या साधारण वर्षाच्या अगोदरचं वर्ष कोणतं असेल? मग त्यासाठी 2037 कधी रिपीट होईल? 6 वर्षानंतर. कारण की 2037 च्या पहिलं वर्ष कोणतं येते आणि 2036 हे कोणतं वर्ष आहे? दॅट्स वाय हे कधी रिपीट होईल? समजलं का नाही समजलंय? दर 6 वर्षानंतर किंवा 11 वर्षानंतर रिपीट होते. फक्त नेहमीच 11 वर्षानंतर रिपीट होते. फक्त केव्हा 6 वर्षानंतर रिपीट होईल? जर ते साधारण वर्ष, जर ते साधारण वर्ष, जर ते साधारण वर्ष कशाच्या? लीप वर्षाच्या लगेच नंतर असेल. लीप वर्षाच्या काय म्हटलं? लगेच नंतरचे असल्यास, नंतरचे असल्यास कधी होईल? तर 6 वर्षांनी परत येईल. बरोबर आहे का नाही? समजलं?
समजलंय की नाही समजलं? कोणाकोणाला नाही समजलं? तुला नाही समजलं? मला सांग, 2033 हे कोणतं वर्ष आहे? मग याच्या अगोदरचं वर्ष कोणतं आहे? कोणतं आहे? मग हे साधारण वर्ष लगेच कोणाच्या समोर आहे? मग हे कधी रिपीट होईल? आणि जर कदाचित 2034 असतं तर कधी रिपीट होईल? 11 वर्ष. फक्त कधी रिपीट होते? 6 वर्षानंतर. समजलंय की नाही समजलं? समजलंय की नाही समजलं? आता समजलं की आताही नाही समजलं? मी लिहून देताना या प्रकारे लिहून दिला, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचो. मग मला सांग, हे कधी रिपीट होईल? मी वाटलं ज्याला लिहून देतो, याच्या पहिल्याचं वर्ष कोणतं आहे? 2000. आणि हे कोणतं वर्ष आहे? म्हणून हे कधी रिपीट होते? म्हणजे याचा अर्थ 2025 प्लस 6 कधी येईल? ते 31 मध्ये. दुसरं उदाहरण घेतो, 2028 नाही 2030. उदाहरण दुसरे, 2030 कधी रिपीट होईल? कारण की 2030च्या पहिले येते 2029. 2029 हे साधं लीप वर्ष नाही, म्हणून हे कधी रिपीट होईल? म्हणजे प्लस 11 लागल, म्हणजे हे कधी येईल? 2041 मध्ये. समजलं का नाही? समजलं आता? ह्या दोन नोट लक्षात ठेवा, साधारण वर्ष आणि लीप वर्ष. बरं, हे सर्वांना इथपर्यंत समजलं? ही एक नोट. आणि अजून एक महत्वाची नोट आहे, वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस. वर्षाचा, आता वर्षाचा पहिला दिवस मला सांगा रे, 1 जानेवारी 2023 कोणता दिवस होता? सांगा बरं. 1 जानेवारी 2023 कोणता दिवस होता? सांगा बरं. शुक्रवार होता. कोणता दिवस होता? रविवार होता म्हणते. मग एक लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2023 सुद्धा रविवारच राहतो. साधारण वर्षाचा पहिला दिवस जो असते तोच वर्षाचा शेवटचा दिवस असते. त्यातल्या त्यात मी थोडासा कलर चेंज करतो. 1 जानेवारी 2024 सोमवार येते, बरोबर आहे का? तर त्याच्यानंतर 31 डिसेंबर 2024 मंगळवार येते. कारण की 2024 हे कोणतं वर्ष आहे? तर लीप वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस एक दिवस समोर असतो. त्याच्यानंतर पुन्हा घेतो 1 जानेवारी 2025 बुधवार येते. कोणता दिवस येते? तर त्याच पद्धतीने 31 डिसेंबर 2025 कोणता दिवस येते? म्हणजे मी तुम्हाला नोट म्हणून लिहू पण देऊ शकतो, पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं. वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हे साधारण वर्षामध्ये सारखं असते आणि लीप वर्षामध्ये, कारण की तुम्हाला माहित आहे फरवरी महिन्यात 28 दिवसाच्या ठिकाणी किती दिवस येतात? 29 दिवस येते, म्हणून एक दिवस समोर जाते तो. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, चालेल. तर या पद्धतीचं तुमचं अशा पद्धतीचं कॅलेंडर होतं. कॅलेंडर हे टॉपिक समजला का सांगा.